कनेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांचं मी सहर्ष स्वागत करतो। आज आपला विषय आहे रासायनिक शेतीला मल्टीप्लायर टेक्निकच्या मदतीनं ऑर्गॅनिक शेतीमध्ये कसे बदलता येईल याविषयी आपण चर्चा करणार आहोत। नमस्कार तर मित्रांनो, चला तर मग आज बघूया। आज पहिल्यांदाच तुम्ही आलेला असाल तर लाईक, कमेंट आणि शेअर केल्याशिवाय जाऊ नका आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। मित्रांनो, आजचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्कीच कमेंट करून सांगायलाही विसरू नका। मित्रांनो, आजचा आपला विषय आहे रासायनिक शेतीला मल्टीप्लायर टेक्निकच्या मदतीने ऑर्गॅनिक शेतीत कसे बदलतात याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे जगभरामध्ये अनेक दिवसापासून वनस्पती शास्त्रावरती अनेक शोध लिहिली गेलेले आहेत आणि त्यातलाच हा महत्त्वाचा शोध जो भारत आणि जगासाठी वरदान ठरणार आहे अशा शोधावरती आज आपण बोलणार आहोत। जगभरातील सर्वच वनस्पती त्यांचे भोजन तयार करण्यासाठी सूर्यप्रकाश, हवा आणि पाण्याची गरज असते। ह्याच्यापासून वनस्पतीचे 96% भोजन तयार होते आणि ते निशुल्क, परंतु रासायनिक खताच्या अतिवापराने मातीच्या खराबी झाल्याने मातीमधून मिळणारे 4% भोजन मिळण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहे। परिणामी वनस्पतीला विनामूल्य मिळणारे 96% भोजन आज मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या, म्हणून रासायनिक खत वापरणे गरजेचे झाले। 13 वर्षाच्या अथक संशोधनानंतर प्राप्त झालेले मल्टीप्लायर टेक्नॉलॉजी शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरत आहे। माती खराब झाल्याने वनस्पतींना विनामूल्य मिळणारे भोजन मिळण्यात अडचणी निर्माण होतात। अनेक कंपन्या या अडचणी बघून पुढे सरसावल्या आणि त्यांनी वनस्पतीसाठी भोजन बनवून विकण्यास सुरुवात केली। आपल्या कंपनीने मातीची खराबी दूर करून पुन्हा विनामूल्य भोजन मिळवण्याची कामे संशोधनास सुरुवात केलेली आहे। संशोधनाला यश मिळाले, परंतु याला 13 वर्षाचा कालावधी लागला। ज्या मल्टीप्लायर टेक्निकमुळे हे शक्य झाले त्याचे नाव आपण आज मल्टीप्लायर टेक्निक म्हणून, तंत्र म्हणून आज आपण विकसित झालेले पाहत आहोत। औषध याचे कार्य म्हणजे मातीतील दोषांना दूर करून मातीला उपजाऊ किंवा सुपीक बनवणे। मातीतील दोष दूर होताच आपल्या शेतीतील पिकांना अथवा फळझाडांना त्याचे गरज एवढे भोजन विनामूल्य मिळू लागते। दिवसापासून आपली शेती झिरो बजेट नैसर्गिक शेती बनते। मल्टीप्लायर शेतात वापर सुरू होताच मातीतील रासायनिक खताच्या वापराने निर्माण झालेले दोष सुद्धा दूर होतात। सुरुवातीला मातीतून पिकाला आवश्यक भोजन मिळू लागते, त्याचप्रमाणे सूर्य ऊर्जापासून, सूर्याच्या तेजापासून वनस्पती भोजन तयार करतात। मग मल्टीप्लायरच्या टेक्निकमुळे वापर सुरू झाल्यानंतर गांडुळांना पोषक वातावरण तयार होते। ते जमिनीतून वर येऊ लागतात, राहू लागतात आणि पिकासाठी भोजन तयार करू लागतात। सेंद्रिय शेतीतील दुसरा महत्त्वाचा दुवा म्हणजे सूक्ष्म जीवाणू। हे सूक्ष्म जीवाणू आपल्या मातीमध्ये पिकांना नत्र, स्फुरद आणि पालाश इतकेच नव्हे तर इतर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा देखील पुरवठा करत असतात। त्यांची संख्या एकदा मातीमध्ये 10 कोटी एवढी असते। मित्रांनो, आपल्या आता जमिनीमध्ये जर रासायनिक शेती आपण करत आहोत तर आपली 10 कोटीची संख्या आता 2 ते 4 कोटीवरून येऊन पोहोचलेली आहे। म्हणून आज या सूक्ष्म जीवाणूंची एकदम मातीमध्ये 10 कोटीपर्यंत मल्टीप्लायर टेक्निकचा वापर केल्याने गरजेपेक्षा अधिक भोजन त्या पिकांना मिळू लागते। एकंदरीत त्या पिकांचा कुपोषण नाहीसे झाल्याने कीड व रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो। ते पीक जोमाने वाढू लागते आणि वाढीव उत्पादन आपल्याला आज मिळत आहे। रासायनिक शेतीला सेंद्रिय शेती बदलण्यास किमान 7 वर्षाचा कालावधी लागतो। रासायनिक शेतीला सेंद्रिय शेती बदलणे अतिशय सरळ आणि आपल्या शेतीला रासायनिक देणार आहात तर त्या खतावर मल्टीप्लायर कोटिंग करून द्यायचे आहे। कीड रोग जशी जशी माती सुधारेल तशी हळूहळू कमी होणार आहेत। म्हणून रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 16 लिटरच्या पंपामध्ये 5 मिली नारायणास्त्र अधिक 2 मिली कृष्णा स्प्रे प्लस मिसळून फवारणी करायची आहे। रासायनिक फवारणीपेक्षा 5 ते 7 पटीनं कमी ही कृष्णा नारायणास्त्राची येते। सोबत रासायनिक औषधे मिसळता येतात। जर आपल्या पिकावर रस शोषण करणाऱ्या किडींचा व्यतिरिक्त पाने खाणाऱ्या अथवा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव किंवा इतर कोणत्याही कारणास्तव आवश्यक असल्यास रासायनिक स्प्रेचा 2 मिली वापर करणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त इतर कुठल्याही फवारणीसाठी त्याचे प्रमाण मात्र 1 मिली आहेत। मल्टीप्लायरचा रंग हा काळा असल्याने पिकावर किंवा फुलांच्या फळांच्या अवस्थेमध्ये त्याची फवारणी करू नये। पिकांच्या वाढीच्या काळात 16 लिटरच्या पंपात 10 ते 15 ग्रॅम मल्टीप्लायर मिसळून फवारणी करता येते। आपल्या शेतामध्ये मल्टीप्लायर टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने सुरू करताच 20% रासायनिक खत आपण पहिल्या वर्षी कमी करू शकतो। त्याच्यानंतर उत्पादन वाढून मिळाल्यावर पुन्हा 20% कमी करावे।
मागील उत्पादनापेक्षा अधिक उत्पादन आपल्याला मिळाल्यावर पुन्हा 20% रासायनिक खते आपण कमी करावीत. असे करता करता 5 ते 7 वर्षात रासायनिक खत शून्य होऊन उत्पादन आपले 3 पटीने वाढलेले असते. 7 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपली जी शेती आहे ती सेंद्रिय शेती होऊन जाते. त्यानंतर आपल्याला मल्टीप्लायर सुद्धा वापरण्याची आवश्यकता राहत नाही. मल्टीप्लायर शेतीचे कुठलेही नुकसान करत नाही. त्याच्या वापरामुळे आपली माती एवढी उपजाऊ झालेली असते की त्यातून आपण जेवढे उत्पादन घेता तेवढ्याच किमतीचे गांडूळ खत विनामूल्य आपल्याला मिळू लागते. मल्टीप्लायर हे गांडूळांना अतिशय प्रिय आहे. आपली इच्छा असल्यास नंतरही आपण थोडे ते वापरू शकतात. अर्थात नाही वापरले तरी सुद्धा चालेल. सेंद्रिय शेतीचा खरा अर्थ म्हणजे शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात कोणाचाही वाटा असता कामा नये. उत्पादन विक्रीपासून मिळणारे संपूर्ण पैसे ज्या दिवशी घरी शेतकऱ्यांच्या येतील त्या दिवशी सेंद्रिय शेती आपण झाली असं समजू शकतो. बऱ्याच वेळा खर्च आणि इतर कीटकनाशक, इतर बुरशीनाशक याच्या वापरामुळे जमिनीतला अवाढव्य खर्च, पिकांचा अवाढव्य खर्च वाढल्यामुळे शेती करणे आता शेतकऱ्यांना परवडत नाहीये. तर अशा काळामध्ये जर शेतीला आपण खर्चात कमी करू शकलो तर सेंद्रिय शेती आपण 100% त्या ठिकाणी करून आपले उत्पादन 50% आपल्याला वाढवता येते. मित्रांनो, संपूर्ण उत्पादन शेतकऱ्यांच्या शेतीतून उत्पादन वाढणे अतिशय हे कष्टाचं काम आहे आणि हे मल्टीप्लायर टेक्निकच्या मुख्य कार्य आपल्या